रात्रीचे 1 वाजता उठून नेमकी मी काय करत होते, इकडे आर्यनचे पप्पा आर्यन फुलगाड झोपेत होते आणि पण काय आपल्यासारखे आईला काय झोप येते काय. उद्या सकाळची नाही की आर्यनच्या डब्याची तयारी करायची होती, त्याच्यामुळे ना मग मी उठलेले होते. अचानकच आहे ना मला फुल झोप येत आठवण आली की आर्यनला उद्या सकाळी ना टिफिनला द्यायला. मग त्याला आवडते खिचडी. मी म्हणलं ना आज साबुदाणा तांदूळ भिजत घालू आणि ना मग उद्या त्याला ते कोणाला त्रास असू नये असो, पण या आईला नाही या गोष्टीचा किती त्रास असतो ते ना आई लोक जेवढ्या पण आई असतील ना ते समजून घेतील माझ्या भावना. कारण कसं आहे ना जेव्हा शाळा चालू होती ना टिफिनला काय देऊ हाच मोठा प्रश्न असतो आणि त्यात माझा आहे ना सगळं भाजीपाला संपलेला. आता भाजीपाला संपलेला आहे म्हणल्यावर टिफिनला पंचायतच येणार म्हणून ना मग एवढ्या रात्री उठून अचानकच झोपेत आठवण आलेली होती मला. आणि मग सकाळी उठून आपल्या नेहमीप्रमाणे 1-2 ग्लास पाणी पिऊन घेतले. आता आहे ना पाणीमध्ये मी थोडंसं मध टाकून प्यायला लागलेलं आहे. म्हणलं आहे ना जरा कोमट पाणीमध्ये मध टाकून प्यायत जावं. इतर लोकांचे मी व्हिडिओ बघितलेले ते तसंच करते, म्हणलं आपण करू. खिचडी तयार झालेली होती ना आर्यनला जबरदस्ती तयार केलेलं होतं कारण तो उठायला तयारच नव्हता. मग त्यांचा नाश्ता वगैरे केला आणि इकडे त्याला नाश्ता आहे ना लवकर उरकण्यासाठी ना त्याला म्हटलं आता कोण लवकर खातं पप्पा का तू, म्हणून शर्यत लावलेली होती. त्याने ना शर्यतीच्या नादात आहे ना खरंच लवकर खाऊन घेतलेलं होतं आणि त्याला आहे ना गिफ्टमध्ये साखर दिलेली होती. आणि त्याच्यानंतर आहे ना बाहेर आला आणि इकडे आहे ना त्याच्या पप्पाबरोबर तो देव करायला गेलेला होता. कारण तो त्याच्या पप्पाला जेव्हा वेळ असेल ना, म्हणजे हे रोजचं काम आहे पण एखाद्या दिवशी जर उशीर झाला ना तर मग नाही जमत, पण मग जर उशीर नसेल झाला ना मग हे रोज जातात आणि इकडे पाया पडून येत असतात. आणि मग मी म्हणलं त्यांना वाटी लावून द्यावं म्हणून बाहेर आलेले होते तर बघते का इकडं सगळा घास सुपडा साफ केलेला होता. जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की नाही इकडं सगळं सुपडा साफ करतात आणि सगळं स्वच्छ करतात कारण आता दुकान लागायला सुरुवात झालेली यात्रेची. आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण जेवून घ्यावं तर बघते काय भाऊचा टिफिन आलेला होता आणि त्याच्या टिफिनमध्ये ना तुरीची डाळ होती आणि त्याच्या खाली ना मम्मीने चटणी पाठवलेली होती. पोळी पण होती खायला आणि चटणी कशाची ते तुम्हीच ओळखा आता नाही का. आणि मी ते खाऊन पण बघितले पण मी म्हणते माझ्या तोंडाची इतकी आग झाली ना 2 तास ती आग जात नव्हती. 4 ग्लास पाणी पिले पण काय तोंडाची आग, नाकाचं पाणी आणि कानाचा धूर काय कमी होत नव्हता. आता मी म्हटलं काल मी याची फजिती केलेली होती पण आज आहे ना याची टिफिनच याची फजिती. मग काय मग साखर टाकली बुकनात तोंडात आणि मग चगळून घेतलं. मी म्हणलं आग कमी होईपर्यंत आहे ना आपल्याला दुसरं तोंडात काहीच टाकता येणार नाही, इतकी जबरदस्त. मग काय कसं बस स्वतःला सावरले आणि त्याच्यानंतर मी माशील बघितलं तर तिचं पाणी इतकं खान झालेलं होतं. म्हणलं चेंज करून घ्यावा आणि चेंज करता माशीने इतकी बुतकन पडले आणि म्हणलं हिचा जीव एक तर मुंगीसारखा ही जर मेली म्हणलं 1 सेकंद सुद्धा नाही लागायचा. मग पटकन पाणी ओतलं त्याच्यामध्ये आणि तिला आहे ना पाणी परत तिच्या डब्यामध्ये टाकून दिलं. तर हे असं आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच आपल्याला कमेंट्समध्ये सांगत जा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.